बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर 27 तारखेला सुनावणी होणार आहे। आज आरोपीचे वकील आणि सरकारी पक्षांकडून इन कॅमेरा युक्तिवाद पूर्ण झालाय। निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर 27 तारखेला निर्णय होईल। निदा खानवर अटकेची टांगती तलवार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जातात। महेश, काय सविस्तर माहिती? अगदी खरं, आपण जर बघितलं असेल तर नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरणातील फरार आणि संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी घेण्यात आलेली होती। नाशिक रोडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी जी होती ती ठेवलेली होती। यामध्ये आरोपीचे युक्तिवाद आणि सरकारी पक्षाकडनं खरं तर इन कॅमेरा ही सुनावणी झालेली आहे। खरं तर प्रकरण हे संवेदनशील असल्याने इन कॅमेरा जी आहे ती सुनावणी झालेली आहे। दोन्ही पक्षांकडनं आपलं मत जे आहे ते न्यायालयामध्ये मांडण्यात आलेलं आहे। मात्र यावर खरं तर 27 तारखेला आता पुढील निर्णय जो आहे तो होणार आहे। त्यामुळे निदा खान यांच्या अटकपूर्व जामिनावर 27 तारखेला जरी सुनावणी होणार असली तरी मात्र निदा खान हिच्यावर अटकेची टांगती तलवार ही कायम आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी निदा खान ही गरोदर असल्याचं देखील समोर आलेलं होतं आणि गरोदर असल्यामुळे तिने अंतरिम जामिनासाठी खरं तर कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। अटकपूर्व जामिनासाठी जामीन मिळवण्यासाठी तिचा प्रयत्न जो होता तो करण्यात आलेला होता। मात्र आज सरकारी पक्ष आणि आरोपीचे वकील यांच्यामध्ये युक्तिवाद झाला। इन कॅमेरा हा युक्तिवाद झाला आणि दोघंही पक्षांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेण्यात आलेले आहे। मात्र निर्णय जो आहे तो 27 तारखेला घेण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं अद्याप तरी TCS कंपनीतील फरार संशयित आरोपी असलेली निदा खान हिच्यावर अटकेची टांगती तलवार ही कायम असणार आहे आणि तिला एकूणच या प्रकरणातून अद्यापही दिलासा मिळाला नाही। त्यामुळे पोलिसांचं पथक ऑलरेडी तिच्या मागावर आहे आणि तिला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। बरं, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मध्य प्रदेशातील मऊगंजमध्ये सोशल मीडिया रील बनवण्याच्या नादात 3 सख्या भावांचा भीषण अपघातात मृत्यू झालाय। दुचाकीवर वेगात स्टंट करताना विटांच्या ट्रॉलीला धडक बसल्यानं ही हृदयद्रावक घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ माजली। उल्हासनगरमध्ये सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडले। आपल्या हक्कांच्या प्रलंबित देयकांसाठी हे कर्मचारी आक्रमक झालेत। महानगरपालिकेत तब्बल 30 ते 35 वर्ष सेवा बजावलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता आंदोलन करण्याची वेळ आली। तब्बल 1700 पेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी शासन दरबारी आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलंय। महापालिका आतापर्यंत जेवढे दरवर्षी मार्च महिन्यामध्ये 100 कोटी जे एवढे पैसे जमा करते, आमचेच पैसे द्यायला महानगरपालिका असं व्हायला पाहिजे। आमच्या मागण्या मान्य न झाल्या म्हणूनच आम्ही असं आजपासून आम्ही महानगरपालिका मुख्यालयासमोर एक धरणे आंदोलन करणार आहे आणि आजही आम्हाला याच्यामध्ये जर काही महानगरपालिकेने प्रतिसाद नाही दिला तर आम्ही उद्यापासून आमचे अध्यक्ष आणि आमचे काही पदाधिकारी हे महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।